महत्वाची बातमी, कोणी भेटायला येतं त्याला मर्यादा घालता येत नाही असं केसरकर म्हणालेत. संजय राऊतांच्या आरोपांनंतर दीपक केसरकर यांनी ही प्रतिक्रिया दिली. फोटो काढण्यासाठी आलेल्यांना नाही म्हणता येत नाही असंही दीपक केसरकर म्हणाले. संजय राऊतांकडून गुंड निलेश घायवळचा शिंदेंसोबतचा फोटो ट्विट करण्यात आलाय. राऊत रोज एक नवीन फोटो ट्विट करतात आणि आता काही वेळापूर्वी त्यांचं म्हणणं की वर्षावरती अशा पद्धतीच्या गुंडांच्या भेटीगाठी होतात आणि गुंड हे सर्व राज्य चालवत आहेत अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केलेला. एक गोष्ट आहे बघा, जर कोण बेजबाबदारपणे बोलत असतील महाराष्ट्रामध्ये तर ते स्वतः संजय राऊत आहेत. आणि आपल्याला कोण भेटायला येतं ह्याच्यावर मर्यादा सार्वजनिक जीवनामध्ये घालताच येत नाही. जर एखाद्यावर एखाद्या चार्जेस असतील आणि तो गुन्हेगार असेल तर पोलिसच त्याला थांबवत असतात, कारण ही यंत्रणा फक्त पोलीस डिपार्टमेंटकडे असते. असं जर काय असेल, एखाद्याचं रेकॉर्ड खराब असेल तर पोलिसांनी, संबंधित पोलीस यंत्रणा तिथं असतेच, त्यांनी ताबडतोब कल्पना दिली पाहिजे की ही व्यक्ती अशी अशी आहे आणि मग ते आपल्याला घेता येईल. हे कसं बसवता येईल याच्यावर आम्ही निश्चितपणे विचार करू. आणि पोलीस आयुक्तच अशा पद्धतीच्या भेटीगाठी घालून देतात असा सुद्धा आरोप केला जातो. हे बघा, आरोप करणारे बेलगाम काही आरोप करू शकतात. शेवटी सरकारचं काम एवढं चांगलं चाललेलं आहे की तुम्ही विकासाच्या संदर्भात बोला. एकदा बोललेलं मला फक्त संजय राऊत दाखवून दे, किंवा अगदी त्यांच्या पक्षाचे प्रमुख उद्धव साहेब आहेत ज्यांच्याबद्दल आम्ही अतिशय आदर ठेवतो, एकदा बोललेलं दाखवून दे ना. नेहमी टीका 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 म्हणजे काय? एकही आरोप आजपर्यंत सिद्ध करू शकले नाही. 40 आमदारांना तुम्ही विनाकारण बदनाम केलं. मला तर असं वाटतं की पुढच्या काळामध्ये यांच्यावर बदनामीच्या केसेस दाखल केल्या पाहिजेत. कॅमेरामन सुशांत राऊत सह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.